कधीपासून एक प्रश्न खूप त्रास देतोय. विचारा. आता बघ ना, काही माणसं समोरच्यासाठी कायम अवेलेबल असतात. जर कोणी कुठल्या संकटात असेल, काही अडचणीत सापडलं असेल, तर त्यांच्या हाकेला उत्तर म्हणून ती माणसं सतत त्यांच्यासोबत उभी असतात. पण जेव्हा हीच माणसं कुठल्या तरी संकटात सापडतात किंवा कुठला तरी प्रॉब्लेम फेस करत असतात, तेव्हा त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत उभं असणारं असं कोणीच नसतं. ऋता, मला एक सांग, तूच ही अपेक्षा ठेवली होतीस की काय, की जसं तू लोकांसाठी अवेलेबल असतेस तसं त्यांनीही तुझ्या गरजेच्या वेळीस तुझ्यासाठी उभं असावं? पण मला नाही वाटत की ही अपेक्षा खूप मोठी आहे. माणसं समाजात राहतात, नाती जपतात. त्यामुळे आनंदाच्या वेळेस जशी ती सोबत असतात, तशीच गरजेच्या वेळी, दुःखाच्या किंवा अडचणीच्या प्रसंगात कोणीतरी असावं, ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. एक सांगू, जर ह्या अपेक्षा तुझ्या दुःखाचं कारण बनताय तर मग विचार करायला हवा ना. बघ, तू तुझ्या कर्तव्याने लोकांसाठी उभी राहतेस, त्यांना मदत करतेस, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा किमान प्रयत्न तरी करतेस. पण याचा अर्थ असा नाही ना की तेही गरजेच्या वेळी तुझ्यासाठी तसेच उभे राहतील. लोक त्यांच्या स्वभावानुसार वागणार आणि जर तुझं समाधान त्यांच्या वागण्यावर अवलंबून असेल तर मग अशाने तुझ्या मनाची शांती कधीही टिकणार नाही. आता तू म्हणशील की म्हणजे अपेक्षा ठेवायच्याच नाहीत का? मग प्रेम, नाती या सगळ्याचा काय अर्थ? यावर मी तुला सांगेल की नात्यातलं प्रेम जप, पण स्वार्थी अपेक्षा ठेवू नकोस. जे देतीयेस ते मनापासून दे, पण बदल्यात काही मिळायलाच हवं असं समजू नकोस. आणि मी तर नेहमीच म्हणतो की मोह नसलेल्या प्रेमातच खरी ताकद असते. त्यामुळे नाती जप, प्रेम कर, पण त्या बंधनात स्वतःला हरवू नकोस. जेव्हा तू प्रेमात स्वतंत्र होशील तेव्हा कुणीही तुझी मनःशांती हिरावू शकणार नाही. म्हणजे तू असं म्हणतोयस की जेव्हा मला गरज असेल तेव्हा माझ्यासाठी उभं राहणारं कोणीही नसेल? असेल ना, पण ती व्यक्ती कोण असेल माहितीये? कोण? तू स्वतः. मी? अगं हो, कारण जेव्हा तुला वाटेल की सगळेच हळूहळू दूर जात आहे, तुझी साथ सोडताय, तेव्हा तुझं मन, तुझी श्रद्धा, तुझी शक्ती आणि तुझी भक्ती तुझ्यासोबत असेल. आणि जर त्या क्षणी तुला हरल्यासारखं किंवा खचल्यासारखं वाटलं तर डोळे मिटून मला हाक मार, मी तर नेहमीच तुझ्यासोबत आहे. हो, ते तर मला माहिती आहे की तू कायम माझ्यासोबत आहेस. काय मग राहील ना हे लक्षात की समाधान बाहेर नाही, आत शोधायचं असतं. कधीच जगात आधार शोधायला जाऊ नकोस. स्वतःचा आधार स्वतः हो, कारण जो स्वतः सोबत असतो तो कधीच एकटा पडत नाही. थोडं कठीण आहे, पण शिकेल हळूहळू. बोला मग. राधे राधे. राधे राधे.